पुढच्या बातमीकडे जातोय। MBBS नंतरची 1 वर्षाची सक्तीची सरकारी सेवा ही अखेर रद्द करू नये, अन्यथा ग्रामीण रुग्णालयांसाठी डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर येईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची कमतरता भासेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। सरकारी रुग्णालयामध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 2 वर्ष सेवा द्यावी असं आम्ही काढलं होतं। या सरकारने काही पैसे घेऊन 5 लाख रुपये डिपॉझिट घेऊन 1 वर्षावर आणलं, कारण जी पोरं मेडिकलचा डिग्री घेतात त्यांना शहरामध्ये जिथे व्यवसाय मिळतो त्याच भागाकडे त्यांचा मोठ्या प्रमाणात ओढा असतो। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोण डॉक्टर मिळतील, म्हणजे तिथली सेवा रामभरोसे असणार आहे का, याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे। आम्ही सरकारकडे तशा प्रकारची मागणी करू। MBBS नंतर सक्तीची सरकारी सेवा रद्द करू नये अशी मागणी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। जर का सेवा रद्द केली तर ग्रामीण भागांमध्ये डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर येईल असं सुद्धा विजय वडेट्टीवार म्हणतात। MBBS शिक्षणावर सरकार मोठा खर्च करतं, त्याच्यामुळे सरकारी सेवा रद्द करू नये। 1 वर्षाची सक्तीची सरकारी सेवा या MBBS झालेल्या डॉक्टरांना द्यायची असते। ती सेवा ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं विधान वडेट्टीवार यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे ही सक्तीची सरकारी सेवा रद्द करू नये अशी विनंती ते करतात।